पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: घरी कामधेनु पुढे ताक मागे, हरी बोध सांडोनी विवाद लागे, करी सार चिंता मनिकाच खंडे, तया मागता देत आहे उदंडे. श्रीराम. मंडळी, अलीकडच्या बऱ्याच श्लोकांमधून समर्थांनी वादविवादाबद्दल बऱ्याच गोष्टी बोललेल्या आहेत. म्हणजे समर्थांच्या काळात देखील सरळ मार्गाने परमार्थ करणाऱ्याला वादविवाद करणाऱ्यांचा खूप अडथळा होत असावा हे याच्यातून दिसून येते. तुकाराम महाराजांनी देखील अशा गोष्टींचा उल्लेख बऱ्याच अभंगामधून केलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, परमार्थिकाने परमार्थ मार्गाने वाटचाल करणाऱ्याने हा वाद विवाद प्रवाद ह्या गोष्टी टाकाव्यात, सरळ मार्गाने परमार्थ करावा. परमार्थाला सुरुवात करत असतानाच आपण एक मार्ग नीट निवडावा आणि त्या मार्गाने परमार्थाच्या वाटचालीला आपण सुरुवात केली पाहिजे. अन्यथा हे करू का ते करू, कुणाचं काय ऐकल्यानंतर हे बरं वाटतंय, कुणाचं काय ऐकल्यानंतर ते बरं वाटतंय, याच्यामध्ये आपण काहीच नीट करू शकत नाही. आणि मग अनेकांच्या बरोबर आपले वाद होत असतात किंवा अनेक व्यक्ती आपल्याबरोबरही वाद घालत असतात. तेव्हा अशा वादविवादाच्या भोवऱ्यामध्ये जीव अडकून पडतो आणि त्याच्या वेळेचंही नुकसान होतं आणि परमार्थिक साधनाही त्याच्याकडून काही घडत नाही. हे तुकाराम महाराजांनी सांगत असताना फार सुंदर सांगितलं. तुकाराम महाराज म्हणतात, तार्किकांचा टाका संग पांडुरंग स्मराहो. तार्किक म्हणजे तर्क कुतर्क करणारे परमार्थ मार्गामध्ये जास्त भेटतात आणि तर्क कुतर्कामुळे साध्य काहीच होत नाही. भगवत भक्तीचा जो आनंद आहे तो आनंद त्या जीवाला अजिबात घेता येत नाही. मग आपलं म्हणणं खरं करून दाखवण्याकरता, दुसऱ्याचं मत खोडून काढण्याकरता त्याला खूप श्रम करावे लागतात, खूप ग्रंथ वाचावे लागतात. अशा प्रकारे त्याचा वेळ आणि बुद्धी या दोन गोष्टींचा अपव्यय त्या ठिकाणी होत असतो. तर भगवत भक्तीमध्ये कोणाशीही वाद न करता आपण जो निवडलेला मार्ग आहे त्या निवडलेल्या मार्गाने सरळ चालत राहायचं. कुणी काय विचारलं तर मला त्यातलं काही जास्त कळत नाही असं म्हणायचं आणि त्याला बाजूला सोडून आपण आपल्या रस्त्यानं चालत राहणं हे परमार्थिकाचं खरं असणारं, म्हणजे त्याचा कमीत कमी वेळेमध्ये परमार्थ साध्य होण्याचं हे लक्षण आहे. म्हणून समर्थ या ठिकाणी सांगताना म्हणतात की घरी कामधेनु पुढे ताक मागे. कामधेनु म्हणजे भगवत भक्ती आहे. भगवत भक्तीच्या मार्गाला लागलेल्या मनुष्याला जीवनामध्ये कोणत्याही आनंदाला कमतरता पडत नसते. कामधेनुप्रमाणे ती आहे. भक्ती जर साध्य झाली तर त्या भक्तीच्या माध्यमातून प्रत्यक्ष जगन्नायक भगवान परमात्मा तो आपल्या अधीन होतो. तो आपला म्हणेल ते ऐकतो. त्याला कामारी बटीक अशा प्रकारची सुद्धा कामं करण्याकरता देवाला लाज वाटत नाही भक्तांची. एवढा तो भगवान परमात्मा ज्या भक्तीच्या योगानं ताब्यात येतो ती भक्ती किती श्रेष्ठ आहे. ती भक्ती आपण साध्य करून घेतली पाहिजे. आणि ती भक्ती साध्य झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या भक्तीचा उपयोग करून घेऊन जगाला भुलवण्याकरता, जगाकडे भीक मागण्याकरता जर तो भक्त दारोदार फिरू लागला तर समर्थ म्हणतात त्याच्यासारखा दुर्दैवी जगामध्ये दुसरा कोण आहे. घरी कामधेनु पुढे ताक मागे. काही काही मंडळी एवढी भक्तीच्या क्षेत्रामध्ये प्रयत्न करतात, पुढे जातात, पण त्याचा उपयोग लोकरंजनाकरता, लोकाला बोलवण्याकरता, चार पैसे लोकांच्याकडून कमवण्याकरता त्या भगवत भक्तीचा उपयोग करून घेतात. हे तसंच आहे की कामधेनु घरामध्ये असताना ताकाचं भांडं घेऊन जगामध्ये भीक मागत ताक मागत फिरणं हे जसं दुर्दैवाचं लक्षण आहे तेच लक्षण या भगवत भक्ताचं होतं. म्हणून तुकाराम महाराज असं म्हणतात की तुझे दास्य करू अनेका मागू खावया, दिग्जने झाले माझे पंढरी राया. तुकोबाराय म्हणतात, पांडुरंगा, तुझं दास्यत्व स्वीकारल्यानंतर, तुझ्या भक्तीच्या पंथाला लागल्यानंतर मी पोटासाठी भीक मागत इतरांच्याकडे का फिरावं, इतरांच्या कोणाच्या पाया का पडावं,
इतरांच्या पुढे लाळगोटेपणा का करावा? असं जर करावं लागत असेल तर त्या जगण्याचा धिक्कार असो म्हणतात तुकोबाराय. ते समर्थाने या ठिकाणी सांगितलं की बाबा, घरामध्ये कामधेनुसारखी भगवत भक्ती तुझ्या हृदयामध्ये निर्माण झालेली आहे. ती भगवत भक्ती निर्माण झालेली असताना तुला म्हणेल ते साध्य होऊ शकतं. असं असून तू ताक मागतोस म्हणजे समाजामध्ये मोठेपणा म्हणा, समाजाकडून काही पैशाची धनाची अपेक्षा म्हणा, हे करणं म्हणजे ताक मागण्यासारखं आहे. असं करू नये भक्तांनी, हे समर्थाने या ठिकाणी सांगितलं. घरी कामधेनू पुढे ताक मागे, हरिबोध सांडोनी विवादू लागे. अंतःकरणामध्ये भगवत कृपेचा बोध झाल्यानंतर कोणाशीही कोणत्याही गोष्टीवरती विवाद करू नयेत. विवादामुळं दुसऱ्याचं मन दुखवलं जातं आणि आपला वेळ आणि बुद्धी हे वाया जातात. म्हणून तो विवाद सांडून द्यावा, असं समर्थाने सांगितलं. पुढं समर्थ म्हणतात, करी सार चिंतामणी काच खंडे. हातामध्ये चिंतामणी सापडलेला आहे. चिंतामणीला सार म्हटलेलं आहे समर्थाने. सार या शब्दाचा अर्थ काय? सगळ्यात मुख्य जे असतं त्याला सार म्हटलं जातं. तसं चिंतामणी हा सार आहे. कशाचं सार आहे? सगळ्या रत्नांचं सार चिंतामणी आहे. मग तो हिरा असू दे, माणिक असू दे, आणि कोणती रत्न, बहुमोल किमतीची जी कुठली रत्न असतील ती रत्न, सगळ्या रत्नांचं सार जर काय असेल तर चिंतामणी हे रत्न आहे. ती चिंतामणी रत्न हातामध्ये असल्यानंतर काय मागितलं पाहिजे चिंतामणी रत्नाकडं हे कळलं पाहिजे मनुष्याला. आणि ते जर नाही कळलं तर महाराज म्हणतात त्याच्यासारखा मूर्ख जगामध्ये दुसरा कोणच नाही. नेहमी उदाहरण सांगितलं जातं की एक राजा एका दरिद्र्यावरती प्रसन्न झाला. म्हणजे तो शेतकरी होता आणि शेताच्या बांधावरती उभा राहिलेला असताना राजा सहज फिरत फिरत त्या ठिकाणी गेला. राजाने त्याची दरिद्री अवस्था बघितली. अंगावर फाटके कपडे आहेत, पायात तुटकं चप्पल आहे, शरीर घामानं सगळं डवरलेलं आहे. अशा परिस्थितीत तो शेतीची कामं करून करून दमलेला आहे आणि बांधावर एका रस्त्याकडेला उभा राहिलेला आहे. कोणाची तरी वाट बघतोय. हे त्या राजाने बघितलं. दया आली आणि राजा त्या शेतकऱ्याकडे गेला आणि विचारलं की बाबा रे, काय पाहिजे तुला? कशाची, कोणाची वाट बघतोय? म्हणलं काय सांगायचं महाराज, दिवसभर शेतात काम करून करून दमलोय. तंबाखू खाण्याची तलब झालेली आहे. तंबाखूची पुडी देखील माझ्याकडे आहे, पण त्याला लावायसाठी चुना तेवढा नाही आहे. तुमच्याकडे चुना असला तर देता का जरा? कुणाला म्हणतोय? राजाला म्हणतोय तंबाखूला लावायसाठी चुना द्या. आता राजा प्रसन्न झाल्यानंतर काय देईल हो? काय देईल हे सांगता येणार. त्याच्या मनात आलं तर बरंच काय देऊ शकतो. पण हा दरिद्री काय मागतो? त्याच्याकडं तंबाखूला लावण्याकरता चुना मागतो. समर्थ म्हणतात अशा प्रकारे चिंतामणी रत्न हातामध्ये असताना एखादा मूर्ख मनुष्य त्या चिंतामणीला म्हणतो मला काचेचे तुकडे दे. आता काचेची तुकडे चिंतामणी रत्नाकडे मागण्याची गरज आहे का? म्हणे कशा करता? तर काही सजावटीची वस्तू मला तयार करायची आहे, त्याकरता मला काचेचे तुकडे पाहिजे. असं ते चिंतामणी रत्नाकडे जर मागितलं तर महाराज म्हणतात तो देणार नाही का त्याला? भरपूर देईल, ट्रक भरून देईल. त्याला काय कमी आहे? काचेचे तुकडे काय द्यायला कमी काय? तो भरपूर देऊ शकतो. परंतु समर्थ म्हणतात हे त्याच्याकडे मागावं का? आणि त्याच्याकडे मागितल्यानंतर त्रैलोक्याचं राज्य देऊ शकतो, एवढी ताकद आहे. त्या चिंतामणीला काचखंडी मागणं हे किती मूर्खपणाचं लक्षण आहे. तो देणार नाही असं नाही, देऊ शकतो, परंतु हे त्याच्याकडे मागणं हे त्या मागणाऱ्याचा मूर्खपणा आहे. तसं भगवत भक्तांनी भगवंताची त्या ठिकाणी प्रसन्नता करून घ्यावी, देवाची कृपा संपादन करावी, देवाचं प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण होईल अशा प्रकारची देवाकडे मागणी मागावी. तुकाराम महाराज मागतात, हीची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, अशा प्रकारची मागणी मागावी. हीच देवा पै मागत चरण सेवा अखंडित, हे नामदेवराय म्हणतात. अशा प्रकारची मागणी मागावी. त्याऐवजी मनुष्य संसारातल्या असणाऱ्या गोष्टींची देवाकडे मागणी करतो. म्हणजे चिंतामणी रत्न हातात असताना काचेचे तुकडे मागणं हे जसं मूर्खपणाचं आहे, तीच अवस्था या ठिकाणी आहे. समर्थ म्हणतात भगवत भक्तीच्या मार्गाला लागलेल्यांनी अशा प्रकारचं
हे मूर्खपणाचं कृत्य करू नये असा सल्ला देण्याकरता समर्थांनी या श्लोकामधून आपल्याला बोध केलेला आहे. तेव्हा मंडळी, हे चिंतन आपल्याला कसं वाटलं जरूर कळवा. आपण आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, इतरांना त्याच्याबद्दल माहिती द्या. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.